नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना 80 ते 85 पर्सेंटाइल्स मिळालेले आहे, ओके, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आलेले आहे. ओके, पुणे वर्सेस मुंबई. ओके, टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस फ्रॉम द पुणे अँड मुंबई. ओके, फॉर द MHTCT 2025. ओके, तुमचं आता CETचं फ्युचर कोण ठरवणार, मुंबई की पुणे? ओके, अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन राहतो की बऱ्याच लोकांना काय होतं ना, पुणे आणि मुंबईला जो काही स्कोप आहे याच्या लक्षात, जो काही म्हणजे तिथं प्लेसमेंटचा म्हणा, म्हणजे काय ते एक ओपन स्पेस आहे तिथे, की म्हणजे जिथे तुम्हाला मॅक्सिमम चान्सेस. ओके, काय होतं ना, बरेच लोक काय करतात, म्हणजे इंजिनिअरिंग करत असताना भरपूर सारे पुण्यामध्ये असे इन्स्टिट्यूट्स आहे की तुम्हाला चांगल्या प्रकारचे कोर्सेस शिकवतात. येत्या लक्षात. ओके, म्हणजे जे तुम्हाला त्या कोर्सेसमधनं तुमचा एक इंटरेस्ट डेव्हलप होतो. ठीक आहे, तुम्ही टेक्निकली क्लासेस इकडे तिकडे लावू शकण्याची शक्यता या सिटीमध्ये जास्त आहे. याचं लक्षात, ॲज कम्पेअर टू बाकीच्या जे काही सिटी राहतात. ओके, इथे म्हणजे महाराष्ट्रासाठी आपल्या पुण्या मुंबईचा ओढ त्याच्यासाठीच राहतो. ऑरा जास्त आहे तिथे, जो काही तुम्हाला ऑरा मिळाला पाहिजे तो सगळा तिथं ऑरा जास्त आहे. क्लासेस राहतात, भरपूर सारे क्लासेस राहतात, एक्स्ट्रा क्लासेस लावतात मुलं. ओके, मग त्यातनं काय होणार, एखादा डेव्हलप होऊन जाते, एखाद्याचा तो जो काही इंटरेस्ट आहे एखाद्या गोष्टीमध्ये डेव्हलप होतो आणि तिथून त्याला बूस्ट मिळते, पुश मिळते. त्यासाठी मॅक्सिमम जे काही विद्यार्थी राहतात सगळ्यांचं स्वप्न असतं की 80 ते 85 पर्सेंटाइल मिळाल्यावरही मला पुण्या किंवा मुंबईचं कॉलेज हवं आहे. ठीक आहे, तर आपण त्यासाठी बघणार आहोत टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस इन द सिटी ऑफ पुणे अँड मुंबई. द स्टुडंट्स हू कोर्स द पर्सेंटाइल्स इन बिटवीन द 80 to 80 पर्सेंटाइल्स. ओके, फॉर द महाराष्ट्र सिटी 2025. ठीक आहे, बघा, आपण सिरियली 10 कॉलेजेस इथं डिस्कस करणार आहे. पहिलं कॉलेज आहे. ओके, हे कॉलेज मी बऱ्याचदा डिस्कस केलेलं आहे. ओके, आणि हे कॉलेज तुम्हाला पहिल्या कॅपला मिळणार याची शक्यता फार कमी आहे. ओके, म्हणजे वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल अँड द बेस्ट कॉलेज फ्रॉम द पुणे. ओके, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अतिशय चांगलं कॉलेज आहे. ओके, इथं म्हणजे पहिल्या राऊंडला जर तुम्हाला पाहिजे असेल, आय थिंक 90च्या वरच पाहिजे कॅटेगरीवाल्यांसाठी, आणि जो ओपन जनरलमध्ये आहे त्याला तर जवळजवळ 95च्या जवळपासच पाहिजे. येतं लक्षात. ओके, त्याच्यामुळे इथं पहिल्या कॅपमध्ये लागण्याची शक्यता कमी आहे. परंतु समजा तुम्ही सेकंड थर्ड जर कॅप एखादा विद्यार्थी जर ट्राय करत असेल तर नक्कीच ओके हा कॉलेज विसरायचा नाही. ओके, इथं जो काही ॲव्हरेज पॅकेज मिळण्याची शक्यता आहे 4 ते 4.5, आणि इथं हायेस्ट आत्तापर्यंत 10+ गेलेला आहे. ओके ओके, आता मी इथं टॉप कंपनीचा एक कॉलम ठेवत होतो. ओके, तो इथं मी याच्यात ठेवलेला नाही. ठीक आहे, त्यानंतर सेकंड कॉलेज AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विच इज ऑल्सो फ्रॉम द पुणे. 82 ते 84च्या मधात असण्याची शक्यता आहे. ठीक आहे, 3.5 ते 4 लाखाचा ॲव्हरेज आणि 12 लाखापेक्षा जास्त इथे हायस्ट पॅकेज मिळालेलं आहे. ओके, बघा, आता याही कॉलेजपेक्षा पिंपरी चिंचवडच्या कॉलेजमध्ये पॅकेज हायस्ट पॅकेज जास्त मिळालेलं आहे. ओके, परंतु इथं 10+च लिहिलेलं आहे. ओके, परंतु याच्यापेक्षा जास्त तिथं मिळालेले आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे पर्सेंटाईल. ओके, 4 ते 5 लाखाचं इन अँड ॲव्हरेज आणि 14 लाखाचं काय म्हणू शकतो याला हायस्ट पॅकेज. ठीक आहे, त्यानंतर बघा, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे एक पुण्याचं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. म्हणजे आपण पिंपरी चिंचवडच्या कॉलेजसोबत याला रिलेट करू शकतो किंवा याला पॅरलली म्हणू शकतो आपण. ठीक आहे, 85+ पर्सेंटाईलच हवा आहे, 5 लाखाचा आणि 25 लाखापेक्षा जास्त गेलेला आहे. ठीक आहे, काय ना, कोणत्या वर्षी मला डिटेल्स सापडलेला आहे. ओके, कोणत्या वर्षी सापडलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं 25+ दिसते, इथं 10+ दिसते. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये आणि VITमध्ये इथे पण तुम्हाला 25पेक्षा जास्त हायस्ट पॅकेज मिळालेलं आहे. ओके, CSIT ब्रांच राहिली तर अशा विद्यार्थ्यांना नक्कीच तिथे मिळते. ठीक आहे, त्यानंतर PIT बौद्धान. ओके, इंजिनिअरिंग कॉलेज फ्रॉम द पुणे. 80 ते 83च्या जवळपास पर्सेंटेज राहण्याची शक्यता आहे. 3.5 ते 4 लाखाचं इन अँड ॲव्हरेज आणि 8 ते 10च्या मधात हायस्ट तिथं गेलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर विद्यालंकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VIT मुंबई. याही कॉलेजचं म्हणजे कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये हा कॉलेज आला असणार. ठीक आहे, 83 ते 85 पर्सेंटाईल राहण्याची शक्यता आहे. 4 ते 4.5 कट ऑफ म्हणतो ॲव्हरेज पॅकेज आणि 12पेक्षा जास्त हायस्ट पॅकेज गेलेलं आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट 7 नंबरचा आपण कॉलेज बघण्याचा प्रयत्न करूया. FCRIT. ओके, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिकल विच इज फ्रॉम द मुंबई. सिटी चेंज झाली आता. 82 ते 84 पर्सेंटाईल.
4.5 ते 5 लाखाचं इन एन ॲव्हरेज आणि 15 लाखापेक्षा जास्त हायेस्ट गेलेलं आहे. अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विच इज ऑल्सो फ्रॉम द मुंबई, पर्सेंटाईल इन बिटवीन द 80 to 83, 3.5 ते 4 लाखापर्यंत ॲव्हरेज आणि हायेस्ट गेलेला इथं 10 लाखापेक्षा जास्त. झावियर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग विच इज ऑल्सो फ्रॉम द मुंबई, 80 to 82 पर्सेंटाईल, 3.5 लाखाचं इन एन ॲव्हरेज, 8 लाखापेक्षा जास्त इथं हायस्ट पॅकेज गेलेलं आहे. ओके, म्हणजे हा जो काही कॉलेज आहे झावियर कॉलेज, हा म्हणजे तुम्हाला पहिला किंवा दुसरा कॅप राऊंडला इथं मिळण्याची शक्यता आहे जास्त ॲज कम्पेअर टू VIT झालं, पिंपरी चिंचवड झालं. ठीक आहे. त्यानंतर SIES GST टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी फ्रॉम द नवी मुंबई, 83 to 85 पर्सेंटाईल राहण्याची शक्यता. 4.5च्या मधात ॲव्हरेज मिळतंच आणि 14 लाखापेक्षा जास्त इथं हायस्ट पॅकेज मिळालं. ठीक आहे, येतं लक्षात. ओके, बघा हा जो काय आहे ना, हा म्हणजे काय म्हणू शकतो रिसर्चच आहे माझा या सगळ्या कॉलेजवरचा. आणि काही कॉलेजचा मला डाटा व्यवस्थित मिळतो, काही कॉलेजचा मिळत नाही, येतं लक्षात. ओके, त्याच्यामुळे खालीवर होण्याची शक्यता राहते. आणि असंही नाही किंवा हेच 10 कॉलेज मुंबई आणि पुण्यातले आहे, हेच कॉलेज तुमचं फ्युचर घडवतील. 10 कॉलेज सोडून आणखी पण काही कॉलेजेस आहे, भरपूर कॉलेजेस आहे. ओके, परंतु मी बेस्टच बेस्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, काही बेस्ट माझ्याकडनं सुटतातही, याच्या लक्षात. प्रत्येक गोष्टी म्हणजे परफेक्ट राहतच नाही. ओके, काही कॉलेज माझ्याकडनं सुटतात. म्हणजे बरेच मुलं आफ्टर दॅट कमेंट पण करतात की सर तुम्ही हे कॉलेज सोडलं, होतं असं. ओके, म्हणजे मी काय आहे ना, माझ्या विजनमध्ये, माझ्या रिजनमध्ये किंवा माझ्या ऑरामध्ये मी जेव्हा रिसर्च करत असतो, जो काही मला डाटा सापडतो त्याच्यावरनं बनवतो. ओके, मग भरपूर काही कॉलेजेस असे राहतात त्यांचा मला डाटा सापडत नाही किंवा ते कॉलेज मला माहीत नाही राहत. ठीक आहे नाही, असंही होण्याची शक्यता राहतात. ओके, म्हणजे हे 10 कॉलेजेस सोडून मुंबई पुण्यातले आणखी कॉलेजेस राहतात. इथं लक्षात मला काय म्हणायचं समजलं ना तुम्हाला. ओके, तर बघा शेवटी काय आहे ना, तुम्हाला पर्सेंटाईल कमी राहिले, परंतु तो कॅप राऊंडचा जो काय अल्गोरिदमवर एक व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, त्या गोष्टी तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा, त्या गोष्टी कसं ॲक्सेप्ट करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, म्हणजे पर्सेंटाईल कमी राहिले. ओके, परंतु तुम्ही समजा पहिला कॅप राऊंड, सेकंड कॅप राऊंडपर्यंत, तिसरा कॅप राऊंडपर्यंत वाट बघितले, चांगल्यातल्या चांगला कॉलेज मिळण्याची शक्यता राहते. कॅप राऊंड झाल्यानंतर, पहिला कॅप राऊंड झाल्यानंतर प्रोग्रेस मीटर बघून घ्यायचं त्या कॉलेजचं, किती सीट्स भरल्या गेला, किती सीट्स आणखी शिल्लक आहे, त्याच्यानुसार व्यवस्थित आपण तिथेच प्रयत्न करायचा. ठीक आहे, आणि ज्या लोकांची कॅटेगरीमध्ये येते त्यांनी नक्कीच प्रयत्न करायचा. चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस राहतात. ठीक आहे, तर बघा तुम्हाला अशा प्रकारचे जर आपले व्हिडिओ आवडत चालू असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट.